मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिवमध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण 32 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहत आहेत आदिवासी जमातीमध्ये, तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना. माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं 7.5% अधिक आम्ही कुणालाच मागत नाही. प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते, त्या जातीचं आणि ह्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला. परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू 45 जातीचं दुबळी आहे, 7.5% आम्हाला आरक्षण आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू, परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही, आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही. कुणाला घुसवतात नेमकं स्पष्ट सांगा ना. आता स्पष्ट सांगायचं बोललं तर आता हल्लीमध्ये तुम्हालाही माहीत आहे बंजारा समाज घुसू पाहतोय. तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आला, त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत, ते गॅजेट आहे हैदराबादचं वगैरे असं म्हणतायत. परंतु 7.5%च्या माध्यमातून आम्ही 100% म्हणजे ठाम राहणार. आमचे बी 25 आमदार आहेत, आमचे बी मंत्री महोदय आहेत, त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली. जवळपास 14 ते 15 आमदारांसोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हालतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही. आज काय केलं इथं? आज इथं जवळपास धाराशिव जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून 6,000 ते 8,000 लोक पारधी समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं. आणि त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नये आणि आम्ही घुसू देणार नाही. याबाबत मुख्यमंत्रीची काय संदिग्ध भूमिका आहे का? नाही, अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललं की इथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये, उठसूटनं आरक्षण आम्हाला द्या असं म्हणू नये. असं अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवले मीडियाच्या माध्यमातून. पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या म्हणून? पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर ह्यांनी काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या 1 दिवसाची प्लॅनिंगमध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर 8-10 हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की 10-20 दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळोकी पळू आणि सगळं चक्कात जाम करून टाकू.